अच्छा, ज्याला आपण शिदोरी म्हणतो तशा पद्धतीचं आहे ते मोठला म्हणजे ते बांधून नेणं. हो की नाही? छान. मोदके माशाचा मोठला यासाठी लागणारं साहित्य आम्हाला सांगा. आपण घेतलेत मोदके मासे, किसलेलं खोबरं घेतलंय. हे स्पेशल आहे, बिमळाची फळं घेतली त्याच्यात. बर. तर त्याचं फळ आपण आंबट म्हणून ऑप्शनल लिंबू किंवा चिंचेच्या ऐवजी आपण हे वापरणार. बर. नंतर घरगुती मसाला लाल तिखट आपलं, कोथिंबीर घेतली, नंतर लसूण पाकळ्या, थोडीशी काळी मिरी, हिंग, हळद आणि थोडंसं मीठ. बिंबळ्याची फळं, ही फळं मला जरा प्रेक्षकांना दाखवू दे. बघा, चिंच आणि लिंबाला ऑप्शन म्हणून हे फळ आहे. ह्याची चव आता अर्थातच आंबूस असते, एक्स्ट्रीम आंबट असते. एक्स्ट्रीम आंबट. अच्छा, म्हणजे निसर्गाने किती दिलंय बघा. आपण लिंबू वापरतो, चिंच वापरतो, पण त्याला सुद्धा पर्याय आहे. तजेलदार चव म्हणतात ना आपण. आता चिंच स्टोअर केली जाते, एकदम फ्रेश काढून आणायचं आणि लगेच वापरायचं. हो, आणि वासालाही हे आंबट आहे थोडंसं. जसं पिकत जाईल तसं थोडंसं गोडसर होत जाते आणि रसरशीतही आहे, एकदम रसरशीत. खूप ज्यूस. ह्याचं लोणचं पण घालतात, सरबतही बनवतात. हो का? हो, बिंबळ्याचं सरबत. बिंबळ्याचं सरबत. मी जेव्हा येईन ना श्रीवर्धनला, मला हे सगळं नक्की खायला दे. मला एक जाणवते तुझ्या बोलण्यात आल्यापासून, निसर्गाशी तुझं फार जरा जवळच आहे. खूप चांगलं नातं आहे. हे काय कारण? हे कशामुळे? ऍक्च्युली म्हणजे वारसा चालत आलाय. म्हणजे शेतकरी घराण्यातला असल्यामुळे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट होते, पण जोडून शेती पण करायची. छान. मातीतला माणूस. चला, काय करूया कृती? पहिल्यांदा आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया. हा मासा मोदके मासा. बरं. हा समुद्रात, त्याला इंग्रजीमध्ये अँचोवीज. हा, हे सुके मासे पण खाल्ले जातात ऍज अ सॅलड मध्ये किंवा असं ह्याच्यामध्ये. आपल्याकडे नाही, बाहेर. बरं. तुझं शिक्षण काय झालंय? मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय. बर. ते कुठे केलं? माझं रायगड रोडला महाडला होतं कॉलेज. बर. पुढे? आता ह्याचा आपण खलबत्त्यामध्ये रस काढून घ्यायचंय. कुठलं काय? बिंबळाचं फळ. बर, घ्या. हे 2-3च फळ लागतील आपल्याला, कारण वरून पण आपल्याला टाकायचे आहेत. बर. अच्छा, कच्चे पण घालायचे आपल्याला. रसरशीत फळ हे एकदम लगेचच रस निघतो बाहेर. मस्त. चला, पुढे काय? थोडीशी हळद आणि मीठ. मिक्स करून घ्या. करा. हे फर्स्ट मॅरिनेशन आहे. नंतर आपण त्याला परत वरून मसाला वगैरे लावणार आहोत. आता थोडा वेळ आपण साईडला ठेवूया. बर. आपल्याला थोडा वेळ मॅरिनेट करत ठेवायचं. मॅरिनेशन नंतर पुढे काय? पण पुढची स्टेप करूया. काय लागणार? आपल्याला हे सगळं ग्राइंडर मध्ये वाटायचंय. घ्या. आपल्याला खोबरं घ्यायचंय, किसलेलं खोबरं. ओलं आहे का सुकं आहे? ओलं खोबरं आहे.